आज राज्यात काही भागात पावसाची शक्यता, मुंबईकरांनाही उष्ण वातावरणापासून मिळणार दिलासा। कोल्हापुरात अवकाळी पावसाची हजेरी, पहाटेपासूनच जोरदार पावसाची हजेरी, ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात, उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा। दिल्लीत उष्णतेची लाट, आजपासून दिल्लीत उष्णतेची लाट सुरू, तापमान 42 अंशांवर पोहोचलं, 14 राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा। यवतमाळमध्ये उन्हाचा पारा 43 अंशांवर, उष्माघाताचा धोका वाढला, त्रास जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन। वर्ध्यात आजपासून शाळेची वेळ सकाळी 7 वाजता असणार आहे। सातत्याने तापमानात वाढ होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले, तर पुढील 7 दिवस शाळा 7 ते 10 वाजेपर्यंत असणार आहे। चंद्रपुरातील तापमानाच्या उच्चांकामुळे सफारीच्या वेळेत बदल, दुपारची सफारी 2:30 ते 6:30 वाजताऐवजी आता दुपारी 3 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत अशा वेळेत करण्यात आली आहे। हा बदल 1 मे पासून करण्यात येणार आहे। आजपासून एल्फिन्स्टन पूल बंद होणार, पाडकामासाठी पूल आज रात्रीपासून बंद, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली, MMRDA नवा पूल बांधणार। अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती महोत्सव निमित्त धनगर समाज बांधवांकडून 50,000 धनगरी ढोल वाजवण्याचा केला विश्वविक्रम, हजारोंच्या संख्येने धनगर समाज बांधव ढोल घेऊन पुण्याला जाणार असल्याची माहिती। काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक मुंबईत दाखल, पनवेलमधील 39 पर्यटक घरी परतले, कुटुंबियांना भेटताच पर्यटकांना अश्रू अनावर। परतलेल्या पर्यटकांच्या सेवेसाठी पनवेलकर सरसावले, पुण्याकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या जेवणाची व्यवस्था, शिवसेनेतर्फे पर्यटकांच्या जेवणाची व्यवस्था। उत्तर सिक्कीममध्ये भूस्खलन, सततच्या मुसळधार पावसामुळे रस्ते बंद, हजारहून अधिक पर्यटक अडकले, मुसळधार पावसामुळे रस्ते धोकादायक। सोलापूरमध्ये वाढत्या उन्हामुळे लिंबाची आवक घटली, आवक घटल्याने लिंबाच्या दरात झाली वाढ, त्यामुळे बाजारात लिंबाला मोठ्या प्रमाणात वाढ। उन्हाळ्यामुळे जायकवाडी धरणातील पाण्याचे बाष्पीभवनात वाढ, तापमानात मोठी वाढ झाल्याने पाण्याचे बाष्पीभवनही वाढले, ज्यामुळे पाणी पातळीत घट, पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन। पहलगाममध्ये अडकलेल्या नगरच्या तृतीयपंथीयांना अखेर दिलासा, गिरीश महाजनांकडून परतीच्या प्रवासासाठी विमानाची व्यवस्था, तृतीयपंथीयांनी मानले सरकारचे आभार। भारतीय BSF जवान पाकिस्तानच्या ताब्यात, BSF जवानाला पाकिस्तानी रेंजर्सने घेतलं ताब्यात, जवानाने पंजाबच्या फिरोजपूरमध्ये ओलांडली झिरो लाईन। चिखलदरा येथील स्कायवॉकचे युद्धस्तरावर काम सुरू, स्कायवॉकचे काम मार्च 2026 ला होणार पूर्ण, 14 केबल ओढून पूर्ण खोल दरीवर काचेवर असणार हा स्कायवॉक। भिवंडीत सफाई कर्मचाऱ्याला मारहाण करत मोबाईल खेचून चोरटे फरार, अज्ञात चोरट्यांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी कंबर कसली, वाहतूक शाखेकडून राबवली विशेष मोहीम। जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून रेकॉर्ड ब्रेक पाणीपट्टी वसुली, सिंचन पाणीपट्टीचे 2,72,00,000 तर बिगर सिंचन पाणीपट्टीचे 64,43,00,000 रुपये वसूल। गडचिरोली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेचं आयोजन, उत्कृष्ट खेळाडूंना पुढील वर्षी होणाऱ्या T20 स्पर्धेसाठी संधी। चंद्रपूरमध्ये मजुरांच्या झोपड्यांना आग, आगीत पूर्ण झोपड्या जळून खाक, अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश। ठाणे घोडबंदर मार्ग अवजड वाहनांसाठी बंद, रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे 26 एप्रिल ते 29 एप्रिल दरम्यान बंद राहणार। दहशतवादी हल्ल्याचा पर्यटन कंपन्यांना फटका, पर्यटकांकडून आरक्षण रद्द करण्यास सुरुवात, अनेक कंपन्यांचे नियोजित सहलींचे आरक्षण रद्द। पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल सोशल मीडिया पोस्ट,
एका व्यक्तीला मेघालयात अटक. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या स्मरणार्थ पोस्ट. पाकिस्तानकडून भारत-पाक नियंत्रण रेषेवर गोळीबार. पाकिस्तानी सैन्याकडून गुरुवारी रात्री गोळीबार. गोळीबाराला भारतीय सैन्याकडून प्रत्युत्तर. गोळीबाराच्या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. पुण्यात 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास. 91 पाकिस्तानी नागरिक दीर्घ मुदतीच्या व्हिसावर. 3 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडला. लोणावळ्यात शिवसेनेचं निषेध आंदोलन. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन. यावेळी पाकिस्तान विरोधी घोषणा देत पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला. वर्ध्यात शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला विरोध. सर्वप्रथम शासनाने आम्हाला मोबदला किती मिळेल ते सांगा, नंतर मोजणी करा. गावकऱ्यांचा अधिकाऱ्यांना सवाल. सिंधू जल कराराबाबत आज बैठक. अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक. बैठकीला अनेक वरिष्ठ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित. भाजपच्या संघटनात्मक बैठकांना पुन्हा सुरुवात. मुंबई भाजप कार्यालयात संध्याकाळी 5 वाजता बैठक. बैठकीत आज 6 जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार. झिशान सिद्दीकी धमकी प्रकरण. गुन्हे शाखेला वर्ग. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकीला धमकीचा मेल. झिशान सिद्दीकी यांना दाऊद टोळीच्या नावाने धमकीचा ईमेल. शरद पवार 2 दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर. गुरुवारी वेंगुर्ले येथील फळ संशोधन केंद्राला दिली भेट. आज शरद पवार आंबोळी गावात पत्रकार परिषद घेणार. आता धर्म आणि अधर्माची लढाई सुरू. चांगले माणूस होण्यासाठी रावणाकडे सगळंच काही होतं, पण तो सुधारण्यासाठी प्रभू रामाने त्याचा वध केला. सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. पाकिस्तानचा भारतासोबत सुरू असलेला व्यापार बंद. भारताने दणका दिल्यावर पाकिस्तानचा निर्णय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी निर्माण करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून केला. दहशतवादी हल्ल्याचा निषेध. सुरक्षा एजन्सी असताना देखील हा हल्ला होता म्हणजे केंद्र सरकारचं अपयश. गंभीर आरोप करत केला निषेध. सांगली कोल्हापुरात नवीन साठवण तलाव बांधावेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. पूर नियंत्रणासाठी मुख्यमंत्र्यांचे निर्देश. दहशतवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा देणार. दहशतवाद्यांना गाडण्याची वेळ आलीये. पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना ठणकावलं. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा आज निकाल. शाळांना विद्यार्थ्यांचा निकाल. शाळा लॉग इन मधून तर पालकांना निकाल संकेतस्थळावर पाहता येणार. पहलगाममध्ये सुरक्षेत चूक झाली. सर्वपक्षीय बैठकीत केंद्र सरकारची कबुली. सरकार जी कारवाई करेल त्यासाठी आमचा पाठिंबा. बदला घेण्याच्या मुद्द्यावर विरोधक सरकारच्या पाठीशी. अमरावतीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयावर तीव्र आंदोलन. काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार गजानन लवटे यांच्या उपस्थितीत आंदोलन. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यात कडक बंदोबस्त. विमानतळे, रेल्वे स्थानक आणि पर्यटन ठिकाणी सुरक्षेचं कवच उभारलंय. नांदेडमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय बंदचं आवाहन. 232 प्रवाशांना घेऊन आज आणखी एक विशेष विमान मुंबईत पोहोचणार. आतापर्यंत 500 पर्यटक राज्यात दाखल. दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या वतीने अमरावती शहर बंदचं आवाहन. उबेर चालकांचे बनावट आयडी. प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण. कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये मनसेचं आंदोलन. कार्यालयात घुसून उबेर कंपनीला विचारला जाब. जोपर्यंत डमी आयडीवर कारवाई होत नाही तोपर्यंत उबेर सेवा बंद ठेवावी, मनसेची मागणी. जम्मू काश्मीरमधील हल्ल्याचा बदलापुरात महाविकास आघाडीकडून निषेध. पाकिस्तानचा प्रतिकात्मक झेंडा जाळत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत सांगलीत दहशतवादी पुतळ्याचं मनसेकडून दहन, पाकिस्तान मिटा दोच्या मनसैनिकांकडून घोषणा. जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ सांगलीत सकल जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा, मंदिर उभारण्यात यावं अशा मागणीचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या पर्यटकांना पाटण तालुका हिंदू समाजाकडून श्रद्धांजली अर्पण, हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तान विरोधात घोषणा देत मोर्चा. संकट काळात आम्ही केंद्र सरकारच्या पाठीशी, दुश्मनांशी दोन हात करण्याची तयारी असल्यास आमचा पाठिंबा, संजय राऊतांचं वक्तव्य. भारताकडून सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित, शेती करपून पाकिस्तानात मोठा दुष्काळ पडण्याची शक्यता, भीकेला लागलेल्या पाकिस्तानची आर्थिक अवस्था भीषण होणार. नाशिकच्या मालेगावात दहशतवादी प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, पहलगाम हल्ल्याच्या निषेध मोर्चात हिंदू मुस्लिम नागरिकांचा सहभाग. आगामी अबीर गुलाल सिनेमावर भारतात बंदी घातल्याची सूत्रांची माहिती, भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात. ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियाच्या नागपूर विभागाकडून दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या पर्यटकांना कॅन्डल मार्च काढत श्रद्धांजली अर्पण, हल्ल्याचं प्रत्युत्तर लवकर देण्याची सरकारकडे मागणी. पहलगाम हल्ला घटनेच्या निषेधार्थ वसमतमध्ये कॅन्डल मार्च, गोळीबारात मृत झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण. वर्ध्याच्या आर्वीत पहलगाम येथील घटनेबाबत कॅन्डल मार्च, आमदार दादाराव केचे, सुमित वानखेडे सहभागी. कॅन्डल मार्चला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित. साताऱ्यात मद्यधुंद पोलिसाने ओट्यावर झोपलेल्या एकाला चिरडलं, व्यक्तीचा या घटनेत मृत्यू. कोरेगाव तालुक्यातील सर्कलवाडी येथील घटना, पोलिसावर वाठार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. नाशिकच्या सिटी सेंटर चौकात रिक्षा आणि सिटीलिंक बसचा अपघात, अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. रिक्षातील 2 जण किरकोळ जखमी. पिंपरी चिंचवडमध्ये आनंदनगर परिसरातील महानगरपालिकेच्या फायबरच्या सुलभ शौचालयास लागलेली आग अखेर आटोक्यात, आग लागण्याचं कारण अद्याप स्पष्ट. दहशतवादी आसिफचं घर स्फोटाने उडवलं, आदिलच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला. पहलगाम हल्ल्यानंतर कडक कारवाई, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पहिली मोठी कारवाई. कात्रज जुन्या बोगद्याजवळ भीषण अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक दरीमध्ये कोसळल्याची घटना, अपघातात वाहन चालक गंभीर जखमी. छत्रपती संभाजीनगरच्या मेडिकवर रुग्णालयातून वैद्यकीय साहित्य चोरीला, अज्ञात चोरट्यांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. भिवंडीत भंगार साठवलेल्या गोदामाला भीषण आग, गोदामात मोठ्या प्रमाणावर नुकसान, आगीचं कारण अद्याप स्पष्ट. वनविभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी. शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 95 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू, घटनेनंतर परिसरात खळबळ. सांगलीत इस्लामपूर शहरात सलग दुसऱ्या दिवशी खुनाची घटना, दिवसाभर गर्दीत सराईत गुन्हेगाराचा खून, पोलिसांकडून मारेकऱ्याचा शोध सुरू. इंदापुरात सकल हिंदू समाजाचा रास्ता रोको, मालोजीराजे भोसलेंच्या समाधीस्थळावरील अनधिकृत अतिक्रमण काढण्यासाठी रास्ता रोको, भर उन्हात राष्ट्रीय महामार्ग 3 तास रोखून धरला. परभणीच्या पेडगावमध्ये मोकळ्या जागेत अचानक आग, गावकऱ्यांनी वाचवला शेतकऱ्याचा कडबा, सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी नाही. अहिल्यानगर शहरात रावण ग्रुपच्या 6 आरोपींना अटक, अल्पवयीन मुलावर अत्याचार मारहाणी प्रकरणी कारवाई, पोलिसांनी रावण ग्रुपच्या आरोपींची काढली धिंड. पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी वाहनांची तोडफोड प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना घेतलं ताब्यात, आरोपींची परिसरात काढली धिंड.
नागपूरच्या मानकापूर परिसरातील धक्कादायक घटना. भोंदूबाबाकडून 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार. पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाने अत्याचार. जॉगिंगसाठी येणाऱ्या महिलांकडे बघत अश्लील चाळे करणाऱ्या इसमाला सामाजिक कार्यकर्त्या महिलेने घडवली अद्दल. इसमाचा अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ थेट पोलिसांना पाठवला. पोलिसांची इसमावर कारवाई. कोल्हापूर शहरातील कदमवाडीमध्ये निवृत्त शिक्षिका पाहुण्याकडे गेल्या असताना घरातील 30 तोळे दागिन्यावर मारला डल्ला. चोरट्यांनी घर सोडून 16 लाखांचा मुद्देमाल केला लंपास. छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यापीठात लाच घेताना दोघांना अटक. निवृत्त महिलेस मागितले पैसे. विद्यापीठातील 2 कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. वर्ध्यात सहाय्यक अभियंता एसीबीच्या जाळ्यात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. सोलर पॅनल बसूनही ग्राहकाला बिल देत नसल्याचा आरोप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.